झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला ही मालिका शेवटाला पोहोचली. तर या पाठोपाठ आता तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका देखील लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि एका पाठोपाठ या वेगळ्या धाटणीच्या मालिकांची निर्मिती केली. कोल्हापूरचा गावरान ठसका असलेला अधिपती आणि शांत समंजस असलेली अक्षरा या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली. अभिनेत्री शिवानी रांगोळे, अभिनेता ऋषी शेलार या दोघांनी साकारलेल्या अक्षरा अधिपतीच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले. तर अभिनेत्री कविता लाड यांनी साकारलेली खलनायिकेची भूमिका सगळ्यांच्याच पसंतीस उतरली. कटकारस्थान करून भुवनेश्वरीने अक्षराला घराबाहेर तर काढलंच होतं, पण आता चारुहास आणि अधिपतीच्या साथीने अक्षरा पुन्हा एकदा सूर्यवंशींच्या घरात येऊन काय धडा शिकवणार आहे हे आपल्याला पाहायला मिळेलच. जवळपास 2 वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करून आता मालिका निरोप घेणार आहे. याबद्दल खुद्द भुवनेश्वरी म्हणजेच अभिनेत्री कविता लाड यांनी महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय. यानंतर त्यांना मालिका संपल्यानंतर काय प्लॅन आहेत असं विचारल्यानंतर त्या म्हणाल्या की मालिका संपल्यानंतर 2 ते 2.25 वर्षांनी मिळणाऱ्या मोकळ्या वेळेचा मी सदुपयोग करणार आहे. मी काही योजना करेन. एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचे 750हून अधिक प्रयोग झालेत आणि ते सुरू राहतीलच. मला आणखी एखाद्या नाटकात काम करायला आवडेल आणि भूमिका आव्हानात्मक असेल तर मी कोणत्याही माध्यमात नक्कीच काम करेन. कविता मेडेकर यांच्या या वक्तव्यामुळे मालिका निरोप घेणार हे निश्चित झालंय. या जून महिन्यात मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार असून आज या मालिकेचा शूटिंगचा शेवटचा दिवस असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. तुम्ही अक्षरा आणि अधिपतीच्या जोडीला मिस कराल का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.